सांगा स्वामी कवनिया गुणे संसारी मरणे उरले नाही. आम्हा मरण नाही मेले होते काही, श्री गुरुचे पायी राहे म्हणा. मरणे हे काया मरणे हे माया, मरे हे छाया कवण्या गुणे. भक्ती अमर कंदू राम नाम वंदू, नामयासी छंदू विठोबाचा. आम्हा मरण नाही मेले होते काही, श्री गुरुचे पायी राहे म्हणा. विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा, मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरे. महायोगपीठे तटे भीमरत्यमुवरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मं भजे पाण्डुरङ्गाकारो प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला विठ्ठला. मरण सांगा स्वामी कवनिया गुणे, संसारी मरणे उरले नाही. आनंदकंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा, आणि त्या भगवान परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी. या सृष्टीतील एक जीव, एक व्यक्तिमत्व, एक माता तत्व, कैलासवाशी सौ मुक्ताबाई सुखदेव गायकवाड या आजींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. किती वय होतं आजींचं? 70 72. मी किती सांगू? 70 वर्षांचे आयुष्य घेऊन आजी इहलोकात जन्माला आल्या. इहलोकाचे आयुष्य त्यांनी उपभोगले आणि 1 वर्षांपूर्वी इहलोकाचा त्यांनी निरोप घेतला. त्याच निरोपाला आपण देवआज्ञा म्हणतो. ही देवआज्ञा आजींना 1 वर्षांपूर्वी झालेली आहे. आजींचा स्वभावही फार प्रेमळ होता, फार संस्कारी होत्या. गावामध्येच माहेर होतं, मुठाळ आडनाव. आणि
आजींनी अध्यात्मही साधलेला आहे आणि व्यवहारही साधलेला आहे. आजींच्या जीवनामध्ये अध्यात्माचा त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आजी वारी देखील करीत होत्या. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. नेहमी सप्ताहासाठी असायच्या, कीर्तनासाठी असायच्या, फार मोठ्या धार्मिक होत्या. पारायण सुद्धा करायच्या. त्याचबरोबर घरामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा आपण समाजामध्ये पाहतो करता पुरुष असतो, पण या आजी करता होत्या. आणि नुसतंच त्यांनी सासर पुढं नेलं असं नाही, त्यांनी माहेर सुद्धा पुढं नेलेलं आहे. एक मुलगा जर सुसंस्कारित झाला तर तो एक घर म्हणजे 21 पिढ्यांचा उद्धार करतो. पण एक मुलगी जर सुसंस्कारित झाली तर ती माहेर आणि सासर दोन्हीही घरांचं म्हणजे इकडचे 21 तिकडचे 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार करते. अशा या आजी होत्या. आणि या आजींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांच्या पाठीमागं त्यांचा सर्व परिवार आहे. 3 बहिणी आहे, 2 भाऊ आहे, 3 नंदा आहे. त्याचप्रमाणे पती आहे सुखदेव खंडेराव गायकवाड. 2 मुलं आहे, ज्ञानेश्वर सुखदेव गायकवाड, नामदेव सुखदेव गायकवाड. त्याचप्रमाणे मुली आहे सुमन दिलीप मुठाळ, दुर्गा संपत रिंगळे, माया अरुण निसाळ. त्याचप्रमाणे नातू आहे वेदांत ज्ञानेश्वर गायकवाड, पार्थ नामदेव गायकवाड. नातू आहे, नाती आहे, भरपूर मोठा परिवार आहे. आणि या परिवाराला सोडून या आजी आपल्यातून 1 वर्षांपूर्वी निघून गेलेल्या आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला, इकडे लक्ष द्या. टोपीवाले काका बसा खाली, इकडे लक्ष द्या. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला अशा असणाऱ्या या आजींचीच लेख ज्या घरामध्ये दिलेली आहे, असे असणारे आमचे निसाळ परिवार, शिगवेचे निसाळ परिवार, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा आलेली आहे. या परिवारामध्ये आमच्या नानी असतील, अरुण काका असतील, त्यांनी आमच्या वडिलांना फार सांभाळलेलं आहे. जेव्हा मी सुद्धा नव्हते तेव्हा माझे वडील त्यांच्याकडे 5-6 वर्ष होते. आणि इतके घरोबा होता, इतका घरोबा होता की गावातले सुद्धा माझ्या वडिलांना त्यांचाच मुलगा समजायचे. एवढं प्रेम या परिवाराचं माझ्या वडिलांवरती होतं. मलाही सांभाळतात, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याचप्रमाणे आज कीर्तनाला साथ संगत ज्यांची आहे असे असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, ज्यांचा मृदुंग ऐकण्यासाठी कीर्तनाला खरं तर गर्दी असते, असे असणारे हरिभक्तपरायण दिनेश महाराज मोजाड. आणि जेवढं वाजवणं सुंदर आहे तेवढंही अंतकरण मोठं आहे. बडा ओ नहीं होता जो अपना नक्शा खड़ा कर दे, बड़ा ओ नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे. अरे भाई बड़ा तो वो होता है जो छोटों को भी बड़ा कर दे. असं ज्यांचं मोठं उदार अंतकरण आहे असे असणारे महाराज. त्याचप्रमाणे महाराजांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे. आमची बऱ्याच वेळा भेट होत असते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आकाश महाराज आडसूळ, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज छान गायन करतात. अगदी फुलाप्रमाणे झिलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे आमचे सर्वच गायनाचार्य मंडळी, खंबाळ्याचे पाठ मला ऐकायला कमी येतं ना वयामानानुसार. सर्वच गायनाचार्य मंडळी अगदी, त्याचप्रमाणे आमचे बाल सर्व टाळकरी मंडळी, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर प्रकारे पावलं खेळून साथ संगत करतात. त्याचप्रमाणे पेटी मास्तर माझे छोटे बंधू कृष्णा महाराज चाळक, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. मला वाटतं सिस्टीमसाठी पण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी दादा
साक्षात नामदेव महाराजच दिसतात. समाधान महाराज, समाधान महाराज, त्याचप्रमाणे चोपदार बाबा बघा ना कसे शोभूनच दिसतात. सोनवणे महाराज, चपदाई बा राजेंद्र महाराज सोनवणे अत्यंत परमार्थिक आहे. त्याचप्रमाणे जमलेले सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, महाराजांचे सासरेबुवा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला आणि त्याचप्रमाणे आमचे शूटिंग वाले दादा, काय नाव आहे चॅनलचं? काय नाव आहे? भक्तिनाथ. भक्तिनाथ. भक्तिनाथ चॅनल. हा कार्यक्रम कोणाला जर पाहायचा असेल, परत पाहायचा असेल, आपला फोटो पाहावा वाटत असेल तर भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती हा प्रोग्राम, हे कीर्तन दिसणार आहे. असो, आपण सर्वजण या ठिकाणी वर्षश्राद्ध विधी निमित्ताने जमलेलो आहोत. त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेकरिता जो अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तो अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे बघा, इतर संतांना देव गुरु केल्याच्या नंतर भेटला, पण नामदेव महाराजांना देव गुरु करण्याच्या अगोदर भेटला. नवे नवे नामदेव महाराजांना देवानेच गुरु करण्याचा सल्ला दिला. असे अधिकाराचे असणारे हे नामदेव महाराज, आणि त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून नामदेव महाराज आपल्या श्री गुरूंना प्रश्न विचारतात. माणसाने प्रश्न कोणाला विचारावे हे कळालं पाहिजे. प्रश्न श्री गुरूंना विचारा, सद्गुरूंना विचारा. हो, आवाज कमी करा. कारण गुरु हे पूर्ण ज्ञानी असतात. याच नियमाला अनुसरून नामदेव महाराजांनी आपल्या श्री गुरूंना प्रश्न विचारले. गुरुदेव, मरण म्हणजे काय? या संसारात सर्व मेलेलेच आहे, मरण शिल्लकच नाही. मग मरण म्हणजे तरी काय? मरण एक माया आहे, तर ती कोणत्या कारणाने येते? गुरुदेव, या मरणावरती उपाय काय? प्रामुख्याने नामदेव महाराजांनी 4 प्रश्न विचारलेले आहे. किती प्रश्न विचारलेले आहे पुरुष मंडळ? हा, मोठ्याने बोला. किती प्रश्न? 4. बचत गट सर्वजणी बोला मोठ्याने. किती प्रश्न? हा, असा आवाज पाहिजे. 4. कोणते कोणते? लक्ष देऊन ऐका. मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? मरण कोणाला आहे? आणि मरणावरती उपाय काय? किती प्रश्न झाले पुरुष मंडळ? किती प्रश्न झाले? मोठ्याने बोला. किती प्रश्न? 4. बचत गट किती झाले? 4. कोणते कोणते? बरोबर, क्या बात आहे. टाइम साठी जोरदार टाळ्या वाजवा. असं लक्ष पाहिजे. पहिला प्रश्न आहे मरण म्हणजे काय? प्रश्न नीट ध्यानात ठेवा. 4 पण मध्येच कधी पण विचारीन बरं. पहिला प्रश्न आहे मरण म्हणजे काय? आणि हाच प्रश्न नामदेव महाराजांनी विचारलेला आहे. याचे उत्तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला श्रीमद भगवत गीतेतून सांगतात. वासांसी चिरणानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय चिरणा. वा वा. नन्यानि संयाति नवानि
कळालं का काही? नाही कळालं? अहो तू मला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे. थोडं सोपं करून सांगते. याचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो, जुने वस्त्र टाकून देतो, नवीन वस्त्राचा स्वीकार करतो, यालाच म्हणतात मरण. हीच व्याख्या आमचे माऊली ज्ञानोबा करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथ. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो, नवीन वस्त्राचा स्वीकार करतो, त्याचप्रमाणे माणसाचा आत्मा जुना शरीर टाकून देतो आणि नवीन शरीराचा स्वीकार करतो, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाच्या जीवनात असलेले सर्व विचार, सर्व व्याधी, सर्व रोग, सर्व टेन्शन्स एका क्षणात नष्ट होणे, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाने जन्माला आल्यापासून जेवढे काही नाते संबंध जोडलेले आहेत, त्या सर्व नाते संबंधांचा एका क्षणात त्याग, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? जी घटना घडल्याच्या नंतर एकही नाते संबंध टिकून राहत नाही, त्या घटनेलाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाला इहालोकातील मिळालेले आयुष्य ज्या क्षणाला संपते, त्या क्षणालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? जन्माला आल्यापासून जेवढी काही धन संपत्ती कमवलेली आहे, ती सर्व धन संपत्ती इथेच इहलोकात सोडून परलोकामध्ये निघून जाणे, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे म्हणजेच मरण. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजड़ा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजड़ा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली.
या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे म्हणजेच मरण. आणि हेच मरण कैलासवासी मुक्ताबाई गायकवाड यांना 1 वर्षांपूर्वी आलेले आहे. आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? सर्वांनी बोलत जा मोठ्याने. किती प्रश्न? 4. कोणते कोणते? हा आली का आता पंचायत? मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? मरण कोणाला आहे? आणि मरणावरती उपाय काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं, मरण म्हणजे काय. आता आपला दुसरा प्रश्न, मरण कोणत्या कारणाने येते? आणि हाच प्रश्न नामदेव महाराजांनी आपल्या श्री गुरूंना विचारला. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि हेच नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. मरण सांगा कमनिया गुणे वा वा. मरण सांगा कमनिया गुणे मरण सांगा कमनिया असे गायक आणि असे वादक जर असतील, हा सुख सोहळा सर्वी नाही. आणि खरोखर या परिवाराने या भागातले सर्व हिरेच गोळा करून आणलेले आहे. या कलाकारांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मरण सांगा स्वामी कवणी या गुणे, संसारी मरणे उरले नाही. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा.
मरण सांगा स्वामी कवनिया गुणे. मरणाचे अनेक कारण आहे. मरणाचे पहिले कारण आयुष्य संपणे. मरणाचे दुसरे कारण शरीरामध्ये रोगांचे भांडार वाढणे. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. मरणाचे चौथे कारण आहे अपघात. मरणाचे पाचवे कारण आहे आत्मघात. आणि मरणाचे सहावे कारण आहे नैसर्गिक आपत्ती. अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. ही कारणं जरा आपण सविस्तर पाहू. मरणाचं पहिलं कारण म्हणजे आयुष्य संपणे. आणि आयुष्य संपले की माणूस मरतोच. पण ते आयुष्य केव्हा संपेल याचा काही भरोसा नाही. बऱ्याचशा गोष्टींचा भरोसाच नसतो. जमिनीत बी पेरलं, जमिनीत बी पेरले ते उगवेलच. आहे का भरोसा? आहे का भरोसा? हो म्हणा नाही तर नाही म्हणा ना. समजा उगवले बी मग पाऊस पडेलच. आहे का भरोसा? समजा पडला पाऊस मग पिके निरोगी येतीलच. आहे का भरोसा? समजा आले पिक निरोगी मग त्या पिकाला बाजार मिळेलच. आहे का भरोसा? समजा मिळाला बाजार, मिळाले पैसे मग ते पैसे चांगल्याच कामात खर्च होतील. आहे का भरोसा? दारू जुगारमध्ये खर्च होऊ शकतात. पण समजा झाले चांगल्या कामात खर्च. उदाहरणार्थ दवाखाना. पण दवाखान्यात बिल कमी येतं का जास्त येतं याचाही काय भरोसा? समजा बिल मापात आलं मग पेशंट वाचेनच. आहे का भरोसा? समजा वाचले पेशंट मग ते कधीच मरणार नाही. बरोबर ना? अहो कधी ना कधी मरणार याचा भरोसा आहे. पण कधी मरणार याचा क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. या जगामध्ये कशाचाच भरोसा नाही. आपले आयुष्य केव्हा संपेल हे सांगताच येत नाही. एका जणाने आपल्या मित्राला फोन केला. अरे आज माझं लग्न आहे. तो म्हणला का रे कधी जमलं? यानं सांगितलं अरे सकाळीच जमलं. आता आम्ही कोर्टामध्ये आहोत, तू साक्षीदार म्हणून सही करायला येतो का? तो म्हणाला मी आलो असतो बरं का, पण मी बाहेर गावी आहे, मी रिसेप्शन पार्टीला नक्की येईल. मग दुसऱ्या दिवशी त्या मित्रानं याला फोन केला. का रे झालं का लग्न? कुठं आहे पार्टी? हा म्हणला अरे कसली पार्टी, लय बेकार निघाली ती कार्टी. काय रे काय झालं? अरे लग्नच कॅन्सल झालं. अरे सही करायच्या अगोदर तिनं मला माझ्या नावावरचा बँक बॅलन्स विचारला आणि मी आपलं सरळ सरळ सांगितलं माझ्या नावावर काहीच पैसे नाही.
मित्र म्हणाला, अरे मूर्खा बावळाटा बिनाकलीच्या कांद्या, तू सांगायचं ना तिला माझ्या चुलत्याच्या नावावर 90 लाख रुपये, 90, आणि त्यांना मुलगा मुलगी कोणीच नाही, त्यांचा मीच वारसदार आहे, असं सांगायचं ना तू त्याला. हा म्हणाला, अरे मी तिला हेच सांगितलं. मग ती काय म्हणाली? ती काहीच नाही म्हणाली. ती माझ्यापासून निघाली, माझ्या चुलत्याकडे गेली आणि चुलत्या बरोबरच लग्न केलं. बायको व्हायची ती चुलती झाली चुलती, काकी झाली काकी. आताच तिच्या पाया पडलो आणि तुझ्या संग फोनवर बोलतोय. विठ्ठल ह्या जगामध्ये कशाचाच भरोसा नाही. तसं आपलं आयुष्य केव्हा संपेल याचाही भरोसा. घडोघडी काळ वाटायचे काळे, घडोघडी काळ वाटायचे काळे, घडोघडी काळ वाटायचे घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, किंवा काळाची हे उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा. आयुष्य संपणे हे मरणाचे कारण आहे. आपण मरणाची कारण पाहत आहोत. मरणाचे दुसरे कारण शरीरामध्ये रोगांचे शरीर दुखाते गोटाळा, शरीर रोगाते वाढाळ. या शरीरा एवढे अपवित्र दुसरं काहीच नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगांचे भंडार. या शरीरामध्ये अनेक रोग आहेत. कोणाचं कंबरच दुखतं, कोणाचं प्याकाटच दुखतं, कोणाची गुडघेच दुखत्या, कोणाला दिसायलाच येईना, कोणाला ऐकायलाच येईना. एक रोग आहे का? आणि अलीकडं बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक हे रोग जास्त वाढत चाललेले आहे. त्याचे कारण आहे, त्याचे कारण आहे अन्न. माणूस जे अन्न खातो त्या अन्नावरून रोग होतात. म्हणून माणसानं काय खावं, किती खावं, कसं खावं याला शास्त्र आहे. माणसाने शुद्ध सात्विक अन्न ग्रहण केलं पाहिजे. पण माणूस भलतं सटर फटर पाव बटर खातो, पडतो आजारी, जातो डॉक्टरांकडे. मग डॉक्टर सांगतात डोळे वाचवा, तोंड वाचवा, जीभ बाहेर काढा, उताने व्हा, पालथे व्हा, आणि मग विचारतात तुला नेमकं काय होतंय. मग एवढ्या वेळ काय चेक केलं? मग हा पण सांगतो डॉक्टर मला कसं नसं होतंय. आता कसं नसं होणं हा काय आजार आहे का बरं? मग डॉक्टरही तशाच गोळ्या लिहून देतात. एक गोळी सकाळी उठल्या उठल्या खायची, एक गोळी संध्याकाळी खायची, एक गोळी दुपारी खायची, एक गोळी जेवण करताना खायची, एक गोळी जेवण झाल्याच्या नंतर खायची, एक गोळी जेवणाच्या अगोदर खायची, एक गोळी झोपताना खायची, एक गोळी झोपल्याच्या नंतर खायची, एक गोळी झोपेतून उठायच्या. हा म्हणतो बरं झालं मी आल्यावर खायची सांगितली नाही. किती खावं याला हे शास्त्र आहे. एक्सेस ऑफ एव्हरीथिंग शुड बी अवॉइडेड. म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली की ती हानिकारक बनते.
म्हणून कोणत्याही गोष्टीला प्रमाण आहे, शास्त्र आहे. काय खावं यालाही शास्त्र आहे. माणसाने शुद्ध सात्विक अन्न ग्रहण केले पाहिजे. पण माणूस मांसाहार करतो आणि आपला नरकरूपी वैरी जोडून ठेवतो. मांस खाता हंस परी वैरी देवीला, जोडून वैरी देवीला, जोडून वैरी देवीला. हे मांस खाता परी, जोडून वैरी देवीला, जोडून वैरी देवीला, जोडून वैरी वा. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवीला. मांसामुळे माणसाला आजार होतात. मला सांगा, माणूस जे मांस खातो, ज्या पक्ष्याचं ज्या प्राण्याचं खातो, त्या पक्षाला त्या प्राण्याला काय आजार होते याची चाचणी घेऊन पाहतो का? मग तेच आजार माणसांना होतात, म्हणून माणसं मरतात. म्हणजे मरणाचे हे कारण आहे. आपण मरणाची कारणं पाहत आहोत. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. व्यसन फक्त दारू जुगारचेच असते असं नाही, चांगलेही व्यसन आहे. व्यसनानि सन्ति बहुनि केवलम, द्वयमेव व्यसनम व्यसनम, विद्याभ्यासनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. वा. विद्याभ्यास आणि हरिपाद सेवनम हे दोन चांगले व्यसन आहे, तारणारे व्यसन आहे. मग मारणारे व्यसन कोणते? द्यूतम च मांसम मदिराच्छ वेशा, मृगयार्थ चौर्यम परदार सेवा, एतानि सप्तानि व्यसनानि लोके, घोराति घोरम नरकम मयम्. अशा 7 व्यसनांनी माणसाला मरण येते. मरणाचे पुढचे कारण आहे अपघात. रेल्वेचा अपघात, गाडीचा अपघात, विजेचा अपघात, केमिकलचा अपघात. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये भोपाळला 30 वर्षांपूर्वी केमिकलचा अपघात झाला होता. त्यावेळेस कितीतरी लोक मेली. नवे आजही त्या भागामध्ये अपंग आणि मतिमंद मुलं जन्माला येतात. आणि आता जी कोरोनाची महामारी पसरली होती, तो सुद्धा केमिकलचा अपघातच होता. अपघात कोणाच्याही जीवनात होऊ शकतो. मरणाचे पुढचे कारण आहे आत्मघात म्हणजेच आत्महत्या. मरणाचे 6वे कारण आहे नैसर्गिक आपत्ती. त्सुनामी, अतिवादळ, अतिवृष्टी, अतिशीत, ज्वालामुखी, भूकंप, महापूर अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. विठ्ठला विठ्ठला ही सर्व झाली मरणाची कारणं. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? सर्वांनी बोला मोठ्याने. किती प्रश्न? 4. कोणते कोणते? मरण म्हणजे तुम्ही म्हणाली फिरून फिरून तिथंच येते. मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? 3रा प्रश्न बरोबर. मरण कोणाला आहे आणि मरणावरती उपाय काय? 2 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली. मरण म्हणजे काय, मरण कोणत्या कारणाने येते. आता आपला 3रा प्रश्न, मरण कोणाला आहे? आत्म्याला मरण नाही. आत्मा शस्त्राने कापल्या जात नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही, हवेनं सुकल्या जात नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकन चैनम क्लेदेन त्यापुन शोषयति मारुतः. आत्मा अमर आहे हे सर्वांना माहिती आहे. मग मरण कशाला आहे? कशाला आहे? शरीराला. पण माझे म्हणणे आहे हे शरीर सुद्धा मरत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता महाराज?
माणूस गेल्यानंतर आपण अग्निडाग देतो, शरीराची जळून पार राख होते आणि तुम्ही म्हणता शरीर मरत नाही. शरीराची होय माती, शरीराची होय माती, माती. शरीराची होय माती, या शरीराची जळून पार राख होते, माती होते, तरी सुद्धा हे शरीर मरत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? मला सांगा, हे शरीर कशापासून बनलेले आहे? पंचमहाभूतांपासून. पंचमहाभूताचा भूताचा भूताचा गोंधळ, पंचमहाभूताचा भूताचा भूताचा महाराज एका ठिकाणी मी कीर्तनातून हेच प्रमाण घेतलं होतं. कीर्तन संपल्यानंतर एक आजोबा माझ्याकडे आले. मला म्हणाले, ताई तुम्ही जे पंचमहाभूताचं प्रमाण घेतलं ना, ती एकदम बरोबर घेतलं. मी म्हणाले, कसं काय हो बाबा? ते बाबा म्हणाले, आमच्या गावाची पंच आहेत ना, पंच ती जवळ सगळी भूतच आहे आणि गावात त्यांचाच गोंधळ चालतो, म्हणून पंचमहाभूताचा गोंधळ हे प्रमाण एकदम बरोबर. म्हणलं बाबा आता इथं भेटले, आता वर भेटू नका. बाबा म्हणले, नाही नाही, कीर्तन संपलं का मी डायरेक्ट घरी जाणार आहे, मी वर येणारच नाही. विठ्ठला विठ्ठला पंचमहाभूत म्हणजे काय नीट समजून घ्या. परत कीर्तन संपल्यावर माझ्याकडे यायला नको. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहे. थोडंसं सोपं करून सांगते. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता, वायू म्हणजे हवा आणि आकाश म्हणजे पोकळी. हे शरीर कशापासून बनलेले आहे? माती, पाणी, उष्णता, हवा आणि पोकळी या पाचच तत्वापासून हे शरीर बनलेले आहे. मग मला सांगा, हे शरीर मरते म्हणजे माती मरते का?
हे शरीर मरते म्हणजे पाणी मरते का? हे शरीर मरते म्हणजे हवा मरते का? आणि हवा जर मेली तर आपण सगळे शिल्लक राहू का? म्हणजे ही पंचमहाभूते मरत नाही आणि या पंचमहाभूतांपासूनच शरीर बनले, म्हणजेच हे शरीर मरत. आणखी थोडस बारीक लक्ष द्या. अंतयात्रा केल्याच्या नंतर म्हणजे अग्निडाग दिल्याच्या नंतर त्या शरीराची जळून राख होते, म्हणजे माती मातीत मिसळते, पाणी त्याची वाफ होऊन पाण्यात मिसळते, उष्णता उष्णतेत, हवा हवेत, पोकळी पोकळीत मिसळते, म्हणजे जे ते तत्व ज्या त्या तत्वात विलीन होतात. विलीन होतात, मरत नाही. म्हणजेच हे शरीर मरत नाही. शरीरही मरत नाही आणि आत्माही मरत नाही. माणूस आत्मा आणि शरीर सोडून वेगळा काही आहे का? आहे का? मग आत्माही मरत नाही, शरीरही मरत नाही, मग माणसं का रडतात? का रडतात? रडतात की नाही? मग का रडतात? त्याचं कारण आहे. छोटंसं उदाहरण सांगते. एखाद्या मुलीला सासरी वाटी लावताना तिची आई रडते, तिचा भाऊ रडतो, तिचा बाप रडतो, तिची बहीण रडते, हे सर्व रडतात, म्हणजे ती मुलगी मेली का? मग का रडतात? कारण ती त्यांच्यापासून दूर चाललेली आहे. या विरहाने दुःख निर्माण होते, म्हणून माणसाला रडू येते. त्याचप्रमाणे ही पंचमहाभूते एकमेकांपासून दूर चाललेली आहे. आत्मा सुद्धा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात चाललेला आहे. या विरहाने दुःख निर्माण होते, म्हणून माणसाला रडू येते. म्हणजे मरण फक्त एक बदल आहे, या शरीरातून दुसऱ्या शरीरात. या संसारात मरण हे शिल्लकच नाही. संसारी मरणी उरली नाही. विठ्ठला कबीरजी महाराज एके ठिकाणी सांगतात, आशा तृष्णा ना मरे कह गए कबीर. आशेलाही मरण नाही, तृष्णेलाही मरण नाही, प्रारब्धालाही मरण नाही, ती भोगूनच संपवावे लागते. आत्म्यालाही मरण नाही, शरीरालाही मरण नाही, म्हणजे या संसारात मरण हे शिल्लकच नाही. मग खरं सांगा मफलरीवाले बाबा, तुम्ही मरणार आहात का? मरणार आहे. मी एवढ्या वेळ सांगितलेलं गेलं का पाण्यात? त्याचे उत्तर नामदेव महाराज सांगतात, आता आम्हाला मरण नाही म्हणजे नाहीच. आणि हेच नामदेव महाराज सांगतात अभंगाचे दुसऱ्या चरणात, आम्हा मरण नाही मेले होते काय. आम्हा मरण नाही मेले होते काय. आम्हा मरण नाही मेले होते काय. आम्हा मरण नाही मेले होते काय.
होते काही शे पायी राही म्हणा. आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न पाहिले होते? 4. राहिला आपला शेवटचा प्रश्न, मरणावरती उपाय काय? मरणावरती उपाय नाही. मरण टाळताच येत नाही. मोठमोठ्यांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा टाळू शकले नाही. कारण मरण हे टळतच नाही. पण मरण सुधरावता येते. तुम्ही म्हणाल टळणारच जर नसेल तर सुधरावून तरी काय फायदा? फायदा आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या वेळी मुखामध्ये भगवंताचे नाव घेतले तर त्याला परत पुढचा जन्म मिळत अंतकाळी जातो अंतकाळी भगवंताचे नाव जर मुखामध्ये आले तर त्याला परत पुढचा जन्म मिळत नाही. पुढचा जन्म नाही म्हणजे त्याला परत मृत्यूही नाही. मृत्यू त्याचाच असतो ज्याचा जन्म झाला. मरण माझे मरून गेले, माझे गेले माझे गेले मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. तो त्या ठिकाणी अमर होऊन जातो. का? कारण त्याने मरण सुधरवले. मरण कसे सुधरायचे? सोपं आहे, परमार्थ करायचा. आता परमार्थ कसा करायचा तेही सोपं आहे. ओ मावशी, परमार्थ कसा करायचा? गळ्यात तुळशीची माळ घालायची, आळंदी पंढरीची वारी करायची, सप्त्यामध्ये कीर्तन ऐकायचे आणि आई बापाच्या कंबरड्यात लाथा घालायच्या. बरोबर ना? आई वडिलांची मन न दुखू देणं हाच मोठा परमार्थ आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. अपनी जन्नत को खुदा अपनी जन्नत को खुदा के लिए जो जगना बना. अपनी जन्नत को खुदा के लिए जो जगना बना. अपनी जन्नत को खुदा के लिए जो जगना बना. अपनी माँ बाप का तू दिल
प्यार से अच्छी कोई दौलत क्या है, माँ का चर्च सलामत है तो जन्नत क्या है। बाप के प्यार से अच्छी कोई दौलत क्या है, माँ का चर्च सलामत है तो जन्नत क्या है। आई वडिलांची मनं न दुखू देणं हाच मोठा परमार्थ आहे. कारण त्या आई वडिलांचं आपल्या मुला मुलींवरती फार प्रेम असतं बाबा. किती प्रेम असतं. एक 15 वर्षाची मुलगी काहीतरी चाहूल लागली म्हणून झोपेतून खटकन जागी झाली. समोर पाहते तर काळाकुट्ट माणूस, धिप्पाडचा धिप्पाड माणूस. मुलींना विचारलं, आपण कोण आहात? मी यमदूत आहे. यमदूताचं नाव ऐकून मुलगी थोडीशी घाबरली. का आलात आपण? तुझ्या आईला नेण्यासाठी आलोय. आणि हे शब्द ऐकताच मुलीच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू सुरू झाले. यमदूताचे पाय पकडले. नका ना नेऊ माझ्या आईला, नका ना नेऊ माझ्या आईला. माझ्या आईऐवजी तुम्ही मला घेऊन चला, आपण आदला बदली करू. यमदूत म्हणाला, ही आदला बदली अगोदरच झालेली आहे. खरं तर मी तुलाच नेण्यासाठी आलो होतो, पण माझी चाहूल तुझ्या आईला लागली. तुझी आई झोपेतून जागी झाली आणि तुझ्या आईने मला सांगितले, माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. हे म्हणणारी फक्त आईच असते, फक्त आईच असते, फक्त आणि फक्त आईच असते. ती आई आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळते. 9 महिने 9 दिवस सांभाळून मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या मुलांना जन्म देते. आणि आज पुन्हा एकदा मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या यमराजाकडून मुलीसाठी जीवनदान मागून घेते. सल्यूट आहे त्या आईला, वंदन आहे त्या आईला, मुजरा आहे त्या आईला. आई आहे ना ती मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. आई वडील माझी
एवढं त्या आईवडिलांचं त्या मुलामुलींवरती प्रेम असतं. इराक देशातील अनाथ आश्रमामध्ये अनाथ आश्रम छोटे छोटे मुलं मुली खेळत होते. एका छोट्याशा 4 वर्षाच्या मुलीने खडूने फरशीवरती एक चित्र काढले. एकल्या झोपलेल्या स्त्रीचे चित्र काढले, भले मोठे चित्र काढले. आणि ती छोटीशी 4 वर्षाची मुलगी त्या चित्राला खेटून झोपली आणि बाकीच्या मुलांना सांगू लागले, हे बघा, मी आता माझ्या आईच्या कुशीत झोपलेली आहे. आता मला थंडी सुद्धा वाजत नाही, कारण मी माझ्या आईच्या कुशीत झोपले ना. माझी आई माझ्या कुरुळ्या केसांमधून आता हात फिरवत आहे. माझी आई मला आता कुरवाळत आहे. त्यांना आई मिळाली नाही, पण त्यांना आई कळाली. तसे या गायकवाड परिवाराला सुद्धा आई कळाली. म्हणून आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आईच्या उद्धारासाठी या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. या परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडीलच आपले भगवंत आहे हे कळाले पाहिजे. आणि खरोखर आई वडीलच भगवंत आहे. तुझे भगवंत आहे ते आदि दर्शन तू घ्यावे रे. जन्म देणाऱ्या आई बापा मानसा जाणू
आई वडील म्हणजेच आपले भगवंत आहेत. माणसं मंदिरात देव शोधायला जातात. मंदिरात देव शोधायला जाऊ नका. मंदिरात देव शोधायला जाऊ नका. मंदिरात देव शोधायला जाऊ. मोठ्याने बोलत जा सर्वांनी. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, हे माय बाप केवळ काशी, माय तेने न जावे तीर्थासी. आई वडील म्हणजेच आपले भगवंत आहे. काही काही सुनांचे तर पायच धरावे वाटतात. सुनांची म्हणलं हसू का बरं आलं. शहरामध्ये एक कुटुंब होते. आई वडील, छोटा मुलगा आणि म्हातारी. म्हातारी म्हणजे सासू. म्हातारा 30 वर्षांपूर्वीच गेलं होतं. कुठं? वर म्हणजे लॉन्सवर नाही, हा त्याच्याही वर, डायरेक्ट स्वर्गात. म्हातारीनं एकटीनं मुलाला लहानसं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं, आवडतीची मुलगी शोधून लग्नही लावून दिलं, घरात सून आली, नातू झाला. आता घरात सून आल्यानंतर थोडी थोडी कुरबुर होतेच. होते की नाही? होते की नाही? आजीबाई तुमच्या घरात होते का? सगळ्यांच्याच घरात थोडी थोडी कुरबुर होतच असते. भांड्याला भांडं लागतच. तशी यांच्याही घरामध्ये कुरबुर व्हायची. सासू सुनाची भांडणं व्हायची. एक दिवस दोघं नवरा बायको बेडरूम मध्ये बसून बोलत होते. म्हातारी बाहेरून ऐकत होती. यांना माहित नव्हतं म्हातारी ऐकत आहे. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, अगं आपल्या जॉबमुळे आता आईकडे लक्ष देता येत नाही. दोघांचेही जॉब असतात आणि म्हातारीचं आता आजारपण आलं. तिचं दुखणंही तुला आता पेलवत नाही. म्हातारी बाहेरून ऐकत होती. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला भिडत होता. म्हातारी विचार करत होती, हाच का तो माझा मुलगा? हाच का तो माझा मुलगा ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून लहानचं मोठं केलं, पण हाताच्या फोडाप्रमाणे ज्याला मी सांभाळलं, तो आज माझ्या आजाराला कंटाळला. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला धाड 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 आपटत होता. पण म्हातारी जड अंतकरणानं फक्त गप्प उभी राहून ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, तुमच्या दोघींची सारखी भांडणंही होत असतात, मलाही फार त्रास होतो. यावरती मी एक उपाय शोधलाय. आपण आईला वृद्धाश्रमात टाकू. आणि हे शब्द ऐकताच म्हातारीच्या काळजात खंजीर खुपसावा असा शब्दांचा मारा म्हातारीला बसला. म्हातारी धाडकन जमिनीवरती कोसळली. अंगावरती डोंगर कोसळल्यासारखी म्हातारी खाली बसली. हुंदका आवरत आवरत म्हातारी फक्त कान एकवटून ऐकू लागली. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, म्हातारी म्हणत असेल पैशा पाण्याची व्यवस्था, तर तीही तिची व्यवस्था तिकडं आपण करून देऊ. म्हातारी म्हणत असेल मला नातवाची आठवण येते, तर तीही तिची इच्छा कधी मधी पूर्ण करीत जाऊ. आपण त्याला घेऊन भेटायला जात जाऊ.
यावर तुझं काय मत आहे? म्हातारीला माहिती होतं आता सून बोलली की मी नक्की वृद्धाश्रमात जाणार. पण सुनानं जे उत्तर दिलं, ते उत्तर ऐकून सासूच्या डोळ्यातून पाणी आलं. काय उत्तर दिलं तिनं? तिनं मोठ्या आवाजात सांगितलं, आई वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाहीच. अगं, आई वृद्धाश्रमात जाणार नाही, आपल्या इथे राहणार नाही, मग गावाकडे राहणार का? तिला गावाकडे कोण सांभाळणार? तिला भाकरी थापून कोण खाऊ घालणार? तिला दवाखान्यात कोण घेऊन जाणार? नाही, आई गावाकडेही जाणार नाही, गावाकडेही जाणार नाही, वृद्धाश्रमातही जाणार नाही. आई इथेच राहणार, आपल्या सोबतच राहणार आणि आई माझ्याच हातच्या भाकरी खाणार. पाहिजे तर मी नाही जॉब करणार, घरीच मुलांचे ट्युशन घेईल, यामुळे आईकडेही लक्ष देता येईल. जशी तुमची आई आहे तशी माझीही ती आईच आहे ना. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे हो, पण त्या आईची माया कितीही कमवली तरी ती अपुरीच आहे. आठवा ते दिवस ज्या वेळेस तुमचा बाप वारला, तुमच्या आईनं एकटीनं तुम्हाला लहानचं मोठं केलं, स्वतःच्या रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलं आणि तुम्ही म्हणताय तिला वृद्धाश्रम? शक्यच नाही. अगं, हे तू बोलतेस? हो, मीच बोलते. मग असंच जर असेल तर तू का भांडते तिच्याशी? का भांडते म्हणजे? माझी सासू आहे, मी माझ्या सासू बरोबर नको भांडू तर काय लोकांच्या सासवांबरोबर भांडू? माझा त्यांच्यावर अधिकार आहे, त्यांचाही माझ्यावर अधिकार आहे. आम्ही दोघी अधिकाराने एकमेकीसोबत भांडणार, पण याचा अर्थ तुम्ही जर वृद्धाश्रम घेतला तर मी घटस्फोट घेईन, पण वृद्धाश्रम नाही. सुनाने रागारागात दरवाजा उघडला. दारातच सासू बसलेली होती. सासू उठून उभी राहिली. सासूने सुनेला पाहिलं, सासूने सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं, सासूने सुनेला पाहिलं आणि सासूने सुनेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बेटी, तुला ओळखलंच नाही ग बेटी, तुला ओळखलंच नाही. सुनेचे आसू सासूच्या पाठीवरती पडत होते, सासूचे आसू सुनेच्या पाठीवरती पडत होते. दोघी ढसढसा रडू लागल्या. सासूने सुनेचा हात धरला, देवापुढं नेलं. देवा, अरे मुलगी नव्हती ना मला, खूप भांडली रे तुझ्याशी, पण देवा हे भाग्य लक्ष्मी दिल्यामुळे तुझा आभार तरी कसं मानू? सार्थक केलंस माझं आयुष्य देवा, सार्थक केलंस. असे विचार जर प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे जर झाले तर आजच भारत महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही हो. जिवंतपणी त्यांना पाणी द्यायचं नाही, मग मेल्यानंतर अमृत जरी पाजलं तरी त्याचा काय फायदा? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा? मैं मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, फिर पूजा करने से भी क्या? वाह वाह वाह. ज्याने आई वडिलांमध्ये देव पाहिला त्याचा मृत्यू हा आपोआप सुधारला म्हणून समजा. तो आपोआप या मायाजाळाच्या पार होऊन जातो. हा संसार म्हणजे मायाजाळ आहे, प्रत्येक क्षणाला बदलणारा आहे. बचपना दौड़ता है यौवनी की ओर, यौवनी दौड़ती है बुढ़ापे की ओर, बुढ़ापा दौड़ता है मृत्यु की ओर, मृत्यु दौड़ता है
जीव की ओर, जीव दौड़ता है सुख की ओर, सुख दौड़ता है संत की ओर, संत दौड़ते हैं भगवंत की ओर, हमें भी दौड़ना है भगवंत की ओर, लेकिन मरने से पहिले. मरायच्या अगोदरच का? कारण मेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. न मृत संशोधन प्रयोजनम. मेल्यानंतर औषधांचा फायदा होतो का? काहीच फायदा होत नाही. तसे मेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. मृत्यू आपलाच, मृत्यू आपलाच, पण आपण पकडू शकत नाही. जसे चालताना सावली आपली असते पण पकडता येते का? त्याचप्रमाणे मृत्यू आपलाच, पण आपण पकडू शकत नाही. कारण मरण म्हणजे एक छाया आहे, मरण म्हणजे एक माया आहे. आणि हेच नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मरण हे काया, मरण हे माया, मरण हे काया, मरण हे माया, मरण हे माया, मरण हे काया, मरण हे माया, मरण हे कवन्या गुणे विठोबार. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमार
मरणे हे माया मरे हे छाया कवना गुणे. माया ही डोळ्यांना दिसत नाही. मग न दिसणारी माया, नसणारे मरण माणसाला दुःख कसे देते. एक छोटंसं उदाहरण सांगते. दोघं नवरा बायको होते. नवरा म्हणाला आज मी म्हैसच विकत आणतो. बाजारात गेला, पैसे कमी पडले, कोणी उधारही दिले नाही, तसंच माघारी आला. घरी येऊन पाहिलं तर बायको डबे घाशीत होती, नवीन डबे. यानं विचारलं का ग हे डबे कुठून आणले. तिनं सांगितलं बाजारातून आणले. कशासाठी. हा जो मोठा डबा आहे ना तो आपल्याला दूध घालून ठेवण्यासाठी. हा जो छोटा डबा आहे ना तो आपल्या बाळ्याला दूध पिण्यासाठी. आणि हा जो मधला डबा आहे ना, माझी गावात एक बहीण आहे की नाही तिला दूध देण्यासाठी. हा म्हणाला तिला दूध द्यायचं नाही. ही म्हणाली अहो धाकटी बहीण आहे, शिवाय तिची गरिबी आहे. ते मला काही सांगायचं नाही, तिला दूध द्यायचं नाही म्हणजे नाहीच. हिलाही राग आला. ही म्हणाली मी देणार नाही द्यायचं, देणार नाही द्यायचं, देणार नाही द्यायचं, देणार नाही द्यायचं. दोघांचं असं भांडण झुपलं, असं भांडण झुपलं, त्यानं हिला बेदम मारलं. ती मार खाता खाता म्हणाली मी गुपचूप का होईना देणारच. मग तर त्यांनी लाथानेच तुडवली. यांचा सगळा गोंधळ पाहत असलेली शेजारची काकू पळत आली. पळत आली तशी खणखण याच्या मुस्कडात दिली. हा म्हणाला काकू मला का मारलं. काकू म्हणाल्या अरे गाडवा तुझ्या म्हशीनं आमचा सगळा घास खाल्ला. अहो काकू म्हैसच नाही तर तुमचा घास कसा खाईल. अरे मग म्हैसच नाही तर तिला कशाला मारितो. म्हैस आहे का नाही, पण नसणाऱ्या म्हशीवरून तिनंही मार खाल्ला. याने गाल फटरंगून घेतलं. नसणाऱ्या म्हशीमुळे दुःख मिळालं की नाही, तसं नसणाऱ्या मरणामुळं, न दिसणाऱ्या मायेमुळं दुःख मिळतं. मग या दुःखावरती, या मरणावरती उपाय काय. या दुःखावरती एकच उपाय आहे, तो म्हणजेच भक्ती. आणि तीच भक्ती नामदेव महाराजांनी केली. आणि नामदेव महाराज सांगतात ती भक्ती ही अमर कंदू आहे. आणि हेच नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या भक्ती अमर कंदू राम नाम वंदू. भक्ती अमर कंदू राम
श्री गुरुच्या राय म्हणा. भक्ती अमर कंदू राम नाम वंदू नामया असे छंद विठोबाचा. ना तरी बालक बोबडा बोलिका वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रेजीजीवी झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. साधू संतांच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवारे हरिभक्त परायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे ज्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी सौ मुक्ताबाई सुखदेव गायकवाड आजींच्याही चरणी झालेली सेवा श्रद्धांजलीच्या रूपाने अर्पण करते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. सुखदेव खंडेराव गायकवाड पती, ज्ञानेश्वर सुखदेव गायकवाड मुलगा, नामदेव सुखदेव गायकवाड मुलगा, सुमन दिलीप मुठाळ मुलगी, दुर्गा संपत अरिंगळे मुलगी, माया अरुण निसाळ मुलगी, वेदांत ज्ञानेश्वर गायकवाड नातू, पार्थ नामदेव गायकवाड नातू, असा हा संपूर्ण परिवार आहे. 3 बहिणी आहे, 2 भाऊ आहे, 3 नंदा आहे, असा हा संपूर्ण परिवार आहे. आणि या परिवाराने खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. या परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे या परिवाराची मुलगी ज्यांच्याकडे दिलेली आहे असे असणारे आमचे निसाळ परिवार, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, त्यांच्याही मनापासून आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सर्वांचे मनापासून आभार. सर्व आमचे कलाकार मंडळी यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी फुलाप्रमाणे सर्वांनी झेलून घेतले, सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आमचे सर्वच बाल टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे, साऊंड सिस्टीमवाल्यांचेही आभार. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली,